उदयरयेत. महाभारताचा आदिपर्व थोडंसं राहिलेलं आहे. आदिपर्वात आज शक्यतोवर मला आदिपर्व आणि सभापर्व संपवायचं असल्यामुळे ते कालच्यासारखं होणार नाही. ते काल जरा गडबड झाली म्हणजे थोडंसं अनवधान. 2 तासाच्या प्रवचनाची वेळ याच्याकरता सुटेबल असते. वक्त्यालाही थकवा येत नाही आणि श्रोताही कंटाळत नाही. 2 तास बरोबर कधी कधी गडबड होते. माझ्या बाबतीत असं होत नाही, पण होते. आता काल झालं. कारण जो वक्तृत्वाचा बोलण्याचा ओघ असतो त्यात वेग जास्त वाढला की मग विस्मरण होऊन जाते त्याचं. मला थोडा पहिल्यापासून बोलण्याचा वेग जास्त असतो, त्याच्यामुळे गडबड होते. आता 8:30 वाजता आहेत. 10:30ला नक्की संपू. 10:30ला 5 कमी असताना बुवा आम्हाला वरून झेंडी दाखवून देत जाशी. आता म्हातारा माणूस मी, तुम्हाला ते परवानगी. 10:30 झाले, 5 कमी असले की सांगायचं मला स्टॉप स्टॉप. होतेच कधी कधी. तर मी तुम्हाला काल जाता जाता सांगितलं होतं, ब्राह्मणाच्या गायी सोडवण्याकरता. कारण पूर्वीचे जे राजे होते ना, ते नुसतं राजे नव्हते, राजर्षी होते. रूप म्हणजे इंद्रिय, ज्यांच्या ताब्यात, त्याला ऋषी म्हणतात. शिवबा राजर्षी होते. भारतात राजे झाले या 300-400 वर्षात. शिवबा राजर्षी होते. म्हणजे जेवढं सौंदर्य स्त्रीच्या ठिकाणी असू शकते तेवढं सौंदर्य कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला होतं. शिवाना 9 बायका होत्या. पण जेव्हा तिला आणलं, अतिशय विश्वासातली मंडळी, शिवाला जवळून जाणणारी, तरी यथार्थतेनं शिवाला जाणू शकले नाहीत. जो माणूस फार जवळ आहे असं आपल्याला वाटतो ना, महाराज मला माहीत आहे, मी जाणतो, यथार्थ नाही जाणत. अयथार्थ ओळख असणं वेगळं आहे. तर नारायण महाराज माझ्यासमोर बसले आहेत, यांना मी यथार्थ जाणतो. तुम्ही फक्त कीर्तनकार संत एवढंच जाणता. ज्या माणसाचा निम्म्यापेक्षा जास्त गाता तुकोबरायचा कंठस्थ आहे, यथार्थ जाणणं म्हणावं त्याला. त्यांना एक कळायला पाहिजे होतं की शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत. यांचा परस्त्रीच्या ठिकाणी मातृभावच असतो, हे नाही जाणू शकले. लावण्य पाहून चांबड्यावर मोहित होतात. त्यांची ग्रेट फक्त चांभारा एवढी असते, त्याच्या पलीकडे नसते. चांभाराला चांबड्याची ओळख आहे की नाही? तो 1000 रुपयाचे चांबडा आणतो, 100 रुपयाचे आणतो. आंग्रे वगैरे सगळेच होते. शिवबा एकच वाक्य बोलले. शिवबाने सांगितलं, आमच्या मासाहेब जर एवढ्या सुंदर असत्या तर मीही सुंदर जन्माला आलो असतो. याचं सगळं आलं. याकरता अर्जुन उर्वशीला पाहूनही बोलले नाहीत. धर्मचिंतन होतं. वनपर्वात फार गोड कथा आहे, मी सांगेन तुम्हाला उद्या. अर्जुन म्हणतात, तुझ्याकरता 100 यज्ञ करून स्वर्गात येणारे लोक वेगळे, मी पृथ्वीवरचा माणूस आहे, माझ्या ठिकाणी विवेक आहे. नात्याचा विचार करशील तर तू माझी खापरपणजी आहेस, आणि धर्माचा विचार करशील तर जशी माझी माता कुंती, इंद्रपत्नी शची, तशीच तू तिसरी माझी माता आहेस, असं अर्जुन उर्वशीला वेश्येला बोलले. 5000 वर्षापूर्वी जी ग्रेड अर्जुनाची आहे
तीच शिवाची आहे. ऋषी होते शिवा, राजऋषी. हे तो मुठभर प्रामाणिक माणसाच्या भरोशावर हिंदवी मराठ्याचं राज्य स्थापन कोणीच करू शकत नाही. आचार प्रथमो धर्म. म्हणून आपल्यासमोर जे आहेत ना, हे राजर्षी आहेत सगळे. जेव्हा अर्जुनाने सांगितलं धर्मराजाला, दादा मी 12 वर्ष तीर्थयात्रेला जातो, कोणाच्या आग्रहानं, प्रेमानं, आसक्तीनं नाही नाही नाही. द्रौपदी बोलली नसेल काय, कशाला जाता? नकुल, सहदेव कोणाच ऐकलं नाही. भीमाला सांगितलं, दादा मी 12 वर्ष पूर्ण झाल्यावरच इथे येईल. पूर्व दिशेकडची उत्तर भागाची यात्रा सुरू केली. विचित्रवन, सरोवर, नदी, सागर, देश, पुण्यतीर्थ करत करत गंगाद्वारला आले. गंगाद्वार म्हणजे हरिद्वार. इंग्रजांच्या काळात हरिद्वारचं स्टेशन ज्यावेळेला निर्माण झालं त्यावेळेला याला हरिद्वार बोर्ड लावावा स्टेशनवर की हरिद्वार लावावा याचा फार वाद झाला होता. कारण हरी आणि हर दोघांचं द्वारच आहे ते. तुम्ही केदारला जा की नारायणला जा. आता न्यायाधीश इंग्रज होता, त्याला काय कळतं? त्यांनी दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेतल्यावर सांगितलं, लोक हाड टाकायला येतात गंगेत गेलेल्या माणसाचे. हाडद्वार नाव द्या, ते दिलं नाही गेलं. शेवटी गंगाद्वार. आणि खरंच उत्तरांचलातून दक्षिणेला येण्याचं हरिद्वार द्वार आहे. हरिद्वार ही कस्मोपॉलिटन सिटी आहे. प्रत्येक राष्ट्र भारतातलं तिथला माणूस हरिद्वारला आहेच. काशी आणि हरिद्वार यांची विशेषता ही आहे, इथे भारतातला, भारताच्या बाहेरचा प्रत्येक देशाचा, राष्ट्राचा माणूस आल्याशिवाय राहतच नाही. इंद्राप्रमाणे राजा चाले तेथे वैभव सांगत. अर्जुनासोबत सर्व होतं. कुंतीकुमार अर्जुन ब्राह्मणांना गंगाद्वारला थांबवलं. सन्मार्ग, ज्ञानेंद्रिय ताब्यात असल्यापासून दिसत नाही माणसाला. ज्या ठिकाणी स्नान करून आपण पितरांचं तर्पण करतो आणि त्याच्यानंतर अग्निहोत्र करतो, तत्राभिषेकम कृत्वा स तप्त्वा पितामहान. मी तुम्हाला सांगितलं होतं काल, त्या ठिकाणी अर्जुन स्नान करून बाहेर निघत होते त्यावेळेला उलुपी नाग कन्येनं त्यांना ओढून घेतलं. ददर्श पांडवस्ततः पावकाम सुखमास्थिता. ही कौरव्य कुलातली नागकन्या होती. जेव्हा तिनं आत अंतर्गृहात नेलं, पाण्याच्या आत अग्नी प्रज्वलित होता. कुंतीपुत्र निर्वीळ होते. त्यांनी अग्नी पाहिला आणि अग्निकार्य संपवलं. त्यानंतर किमिदम साहसं भेरू कृतवत्स्यासी भावेनी. सुंदरी, तू हे साहस का केलं? हा देश कोणता आहे? तू कोण आहेस आणि कोणाची पुत्री आहेस? उलप्युवाच ऐरावतकुले जातः कौरव्यो नाम पन्नगः तस्यास्मि दुहिता राजन उलुपी नाम पन्नगी. त्याने सांगितलं, राजन, ऐरावतांच्या नागकुलात कौरव्य नाग उत्पन्न झाले, त्याची कन्या आहे मी, आणि माझं नाव उलुपी आहे. मी तुम्हाला मुद्दाम ओढलो.
प्रियम कर्तुमिच्छामि जलचारिणी. माझ्यापासून काय हवं आहे तुला? जानामहं पांडव्ये. मी तीर्थयात्रेत आहे, काही नियम आचरतो. ब्रह्मचर्यमिदमादिष्टान गुरु. 12 वर्ष माझं ब्रह्मचर्याचं व्रत आहे वगैरे. तिने सांगितलं तुम्हाला का तीर्थयात्रा करावी लागली हेही मला माहीत आहे, तुमचं ब्रह्मचर्यही मला माहीत आहे, आणि तुमच्या भावात जी अट होती तीही मला माहीत आहे. तुम्ही म्हणता की मी ब्रह्मचर्य व्रतात आहे, तर कसं काय सांगावं? द्रौपदीमुळे हा नियम हेही मला माहीत आहे. राजा अर्जुन होते ते. तिने सांगितलं मी तरुण, परक्षेत्र, विधवा आहे असं तुम्ही समजा. मारून टाकलं माझ्या पतीला. आणि मला पुत्राची अपेक्षा आहे. मी नारदाला आधी विचारलं, त्यांनी मला आजचा दिवस सांगितला, आज अर्जुन आंघोळीला येतील, कारण महापुरुषाद्वारा जर संतती निर्माण झाली काडीकचर होत नाही. आजची रात्र तुम्ही इथे थांबा, मला पुत्रदान करून निघून जा. अर्जुनाने सांगितलं, उलुपी तू परक्षेत्र आहेस, हा अधर्म झाल्या वाचून राहणार नाही. काय करावं? नारदांनी जर मी आज येईल असं तुला सांगितलं, म्हणजे नारद मान धार्मिक आहेत. हे निश्चित आहे की जर मी तुला पुत्रदान न दिलं तर तुम्ही पुत्री आहेसच, आणि मला तर परक्षेत्रात बीज खाण्याचं पाप लागेल. कसं करावं? म्हणून मोठा धर्म टाळण्याकरता मला तुझं म्हणणं ऐकावं लागेल. आगतस्तु पुनस्तश्च गंगाद्वारम तथास. तिच्या भवनातून एक रात्र थांबल्यानंतर सकाळी अर्जुन निघाले. जाताना उलुपीने सांगितलं, महाराज पुत्रमुत्पाया सभ्याम स्मनु इरावंतम महाभागम. तिला इरावान नावाचा मुलगा झाला पुढे, ज्याचा वध भीष्म पर्वात अलंबुश राक्षसानं केला. हा कौरवाकडचा योद्धा होता, राक्षस होता. मग अलंबुशाचा वध पुढे घटोत्कचाने केला. पण इरावान स्वर्गात होते. तिथे अर्जुनाची आणि इरावानाची भेट झाली. तिने वरदान दिलं, कारण ह्या राजकन्या आदी यांना काही सिद्धी प्राप्त असतात. तिनं अर्जुनाला सांगितलं, जलात तुम्ही अजय राहाल, पाणी तुम्हाला कधीच बुडवू शकणार नाही. तुमच्या जलप्रवासात आंधी तुफान वादळ कधी होणार नाही. आणि जलचर जे प्राणी आहेत कोणत्याही जातीचा असो ते तुमच्या वश राहतील. राजा तुमचा उपकार आहे, तुम्ही माझी पुत्रेच्छा पूर्ण केली. निघून गेले. मणिपूरपर्यंत, आत्ताचा मणिपूर आहे ना, फार सुंदर भाग आहे तो, फार चांगले हिल स्टेशन्स वगैरे आहेत. ते जेव्हा मणिपूर नगरात आले तिथे चित्रांगद राजे होते. धर्मवान राजा आहे. वाटेने हिंडत असताना त्यांना मणिपूर नरेशांची कन्या चित्रांगदा दिसली.
महेंद्र पर्वत कुठे आहे याचा वाद आहे थोडा. कारण भारतकार म्हणतात महेंद्र पर्वताचं दर्शन अर्जुनाला झालं. परशुरामाचा आश्रम कोकणात आहे. परशुरामाचं मंदिर आहे. परशुराम नावाचं गावच आहे. आपण गणपतीपुळेला जातो मुंबईहून पुणे निघाल्यावर, समुद्र लांब राहतो कारण तिथे 2 हायवे आहेत. तर ते परशुराम क्षेत्र आहे. त्या परशुराम क्षेत्राची महाभारतात कथा जरा विचित्र आहे. कारण 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर संबंध पृथ्वीचे स्वामी होते परशुराम. त्यांना काय करायचं होतं? राज्य करायचंच नव्हतं. ब्राह्मण होते, तपस्वी होते. देऊन टाकली पृथ्वी ब्राह्मणांना. आता सगळी संतान त्यांचीच आहे. एवढ्या मोठ्या ब्राह्मणाला पृथ्वीचं दान केलं. त्यांनी सांगितलं महाराज आता मी पृथ्वीचा मालक झालो, तुम्ही माझ्या भूमीवर राहायचं नाही. कारण 21 वेळा नक्षत्रीय पृथ्वी गेली, म्हणून तुम्ही इथे राहूच नका या पृथ्वीवर. माझ्या मला दानात दिली ना तुम्ही, तप कुठे करावं, राहावं कुठे. म्हणून समुद्रात परशुराम उभे आहेत आणि तप करत होते. तेव्हा आता अवतरच आहेत. कोकणचा जेवढा समुद्रकिनारा आहे जवळजवळ तसा 600-650 किलोमीटरचा आहे. पण 100-125 किलोमीटरची जी पट्टी आहे, रत्नागिरीपासून गणपतीपुळेच्या थोडंसं पुढे जाऊन वरपर्यंत, तिथली भूमी भगवंतांनी त्यांच्याकरता समुद्रातून वर आणली. त्याला पण कोकण म्हणतो. असं त्याला परशुराम क्षेत्र म्हणतात. ती भूमी वर आली आणि परशुरामाने आश्रम करून तिथे वास्तव्य केलं, तपाला बसतं. का? मग आता दान दिलेल्या पृथ्वीच्या मालकाची भूमी नाही आहे ती, समुद्राने दिलेली भूमी आहे. समुद्राने त्यांच्याकरता त्यांची सेवा केली, ती भूमी त्यांना दिली. म्हणून परशुराम क्षेत्र कोकणचा हा पश्चिम पट्टा आहे. आणि इथे असं आलेलं आहे की यांना महेंद्र पर्वताचं दर्शन झालं. महेंद्र पर्वतावर परशुरामाने आधी तप केलं होतं. समन्वय तुम्हाला सांगतो. मी ज्या दिवशी तुम्हाला नकाशा दाखवेल, मी आधीच सांगितले, चतुर्द्वीप भूगोलात आणि सप्तद्वीप भूगोलात हे महेंद्र पर्वत वगैरे आहे. आपल्याला त्याची विशेष गरजही नाही. पण अर्जुनाने जेव्हा चित्रांगदेला पाहिलं, तेव्हा त्यांच्या चित्तात तिची ओढ किंवा आवड निर्माण झाली. तेव्हा त्याने चित्रांगद राजाला सरळ दरबारात जाऊन मागणी घातली. तिला सांगितलं, महाराज कन्येचं दान करून टाका. मी पंडूचा पुत्र अर्जुन आहे, तीर्थयात्रेत आहे. त्यांनी सांगितलं प्रश्नच नाही काही. अडचणी आहे. तमस्मे भगवान प्रामदार्थे प्रसमम कुले. आमच्या कुलात एकच संतती होते, मुलगा असो मुलगी असो. तर मला ही कन्या झालेली आहे, ही तुला दिली तर माझ्या राज्याला वारस नाही. मी देतो, कन्यादान करतो, पण तू मला वचन दे, हिला मुलगा झाल्यावर तो मला दत्तक देशील. कौल केलं अर्जुनाने. आणि सततेति प्रतिज्ञायताम कन्याम प्रतिष्ठा. 3 वर्ष अर्जुनातल्या 12 वर्षाच्या तीर्थयात्रेत 3 वर्ष मणिपुरात गेले वास्तव्यात. तो मुलगा व्हायला वेळ लागला. 2 वर्ष मुलगा झाला, सासऱ्याला दत्तक दिला, तिथून निघाले. हा बब्रुवाहन जो भारतीय युद्धात नव्हता. एक रुक्मी भारतीय युद्धात नव्हते, रुक्मिणी देवीचा भाऊ.
आणि एक बब्रुवाहन भारतीय युद्धात नव्हता. कारण हे अतिरथीचे अतिरथी दोघंही होते. राजन तत समुद्रे तीर्थानी दक्षिणे वर्तर्षवा. दक्षिण समुद्राच्या तटावर जेवढे पुण्यमय तीर्थ आहेत, अगस्त्य तीर्थ, सौभद्र तीर्थ, पौलोम, आता कन्याकुमारीला आपण गेलो की नाही रामेश्वरला, त्यात रिकामं हिंडण्यात आणि ते बुकलेट्स घेण्यानं काही कळत नसते. गाईड असतात ते ठीक आहे, पण गायडन्स जे पाहिजे ते साधू संतांचं जे गायडन्स आहे खरं गायडन्स. त्या ठिकाणी करंधम नावाचं तीर्थ आहे, त्याच्याजवळ भारद्वाज तीर्थ आहे. भारद्वाज तीर्थ तुम्हाला कदाचित माहीत असेल. यात्रा करणारे यात्रेकरू येतात, पण काही त्याला सोडून देत होते. तेव्हा वेदवक्ता ऋषीगण थोडंसं त्यागून निघून जात होते. तपसा उचू ते जे तपस्वी होते, ग्राहा पंचवसुत्तेन हरंती. त्या तपस्व्याने अर्जुन गेल्यावर त्यांना सांगितलं, महाराज या ठिकाणी त्याला काय म्हणतात, काही घोडासारखे घडियाल असतात प्राणी, हे 5 आहेत. आंघोळीला आम्ही याच्यात उतरलो होतं, ते पाण्यात ओढून घेतात, माणूस मरून जातो. म्हणून इतकं प्रसिद्ध तीर्थ पण आम्हाला नाईलाजानं सोडून द्यावं लागतं त्याला. अर्जुन तीर्थात उतरल्यावर पुढे काही कथा सांगण्याचं काम नाही, त्याची शुद्धी केली. तिथे एक दिव्य रूपिणी मनोरमा स्त्री त्यांना दिसते. फार आश्चर्य वाटलं. जलाच्या आत अर्जुनाने सांगितलं, कोण आहेस तू आणि जलचर योनीला का प्राप्त झाली? पूर्वजन्मात कोणतं महान पाप केलं आहेस तू? दुर्गती का झाली? तिचं नाव होतं वर्गा. वर्गोवाच. अप्सरास्मी महाबाहो देवारण्य विहारिणी. नंदनवनात विहार करणारी मी स्वर्गातली अप्सरा आहे. अर्जुना, मी कुबेराची नित्य प्रेयसी. आता हे मोठे मोठे देवता वगैरे जे मोठे लोक असतात ना, यांच्या खांद्यावर उपरण असतेच. माझ्या मैत्रिणी आहेत. एक दिवस जरा गडबड झाली. कुबेराकडे जात असताना एक ब्राह्मणाला मी पाहिलं. तो वेदाचा स्वाध्याय करत होता. सूर्याप्रमाणे तेज होतं त्याचं. दुर्बुद्धी ते मना कदा नुपुजो. त्यांच्या तपात विघ्न करण्याची आम्हाला दुर्बुद्धी झाली. तर असं वाटलं की आपलं शरीर आहे, सौंदर्य आहे, अप्सरावं म्हणून याला भुलवावं, लोभ व्हावं, असं काहीतरी असेल. माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी होत्या. योगते प्रियमा सौरमेय, सौरमेयी, समीची आणि बुधबुद्धा. एक लता नावाची होती आणि मी, आम्ही 5 मैत्रिणी उद्दंडता केली. आमची उद्दंडता का शिव्याशाप थोडंच द्यावं लागतात. त्या तपस्व्याने शाप दिला आम्हाला. गडबड झाली. रूपेण वैसाचैव कंदर्पेण च दर्पिता. क्षमा मागितली. त्याचे सांगितले की यौवन, कामामुळे उन्मत्तता आणि तपस्व्याला न जाणणे हे अपराध घडले आमच्याकडून. शुद्धात्म्या तपस्व्याची हेटाळणी केली आहे मी. धर्मात्मा पुरुषांचं म्हणणं आहे स्त्रिया अवध्य असतात. कृपा आहे तुमची, तुम्ही आम्हाला संपवलं नाही. कारण ब्राह्मण क्षमावान असतात. ब्राह्मणांनी सांग शतम शतसहस्रम सर्वक्षाम परिमाणीम शतम त्वेतान दक्षिच्यावतम. शत आणि शतसहस्र
हे अनंत संख्येचं वाचक आहेत. असं नाही शत म्हणजे 100च नाही, सहस्र म्हणजे आपण म्हणतो हजारो, शेकडो असा अर्थ घ्यायचा. तुम्ही 100 वर्षेपर्यंत ग्रहा होऊन इथे राहाल. आम्ही जलचर प्राणी झालो आणि आमच्या धाकानं यात्रेकरू तपस्व्यांनी हे तीर्थ सोडलं. वर्गोवाच ततो विवाद्यते विघ्नं कृत्वा चापि प्रदक्षिणम अनंत चिंतय. महाराज, दुःखित होतोच आम्ही दुःख करीत असताना आम्हाला देवर्षी नारदांचं दर्शन झालं. नारद ब्रह्मर्षीही आहेत आणि देवर्षीही आहेत, वेदविदही आहेत आणि वेदज्ञही आहेत. वेदविद असतात ते वेगळे, वेदज्ञ असतात असं नाही. वेदज्ञ वेगळा असतो, वेदविद वेगळा असतो. वेद जाणतो तो आणि वेद जगतो तो वेदविद. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी सांगणारे आहेत, पण ज्ञानेश्वरी जगणारे किती आहेत? आजच्या पेपरला हरिपाठाबद्दल फार चांगलं लिहिलेलं आहे. हे सगळं लिहून घेणाऱ्यावर अवलंबून आहे. त्याची ग्रेड फार चांगली आहे. ज्याप्रमाणे हरिपाठात मी बोललो की नाही, हरिपाठ वारकरी काही जगले. तुम्ही तुकोबारायचा गाथा पाहता ना, 4-5 प्रकारचे प्रिंट्स आहेत. बाबूरावचा जो गाथा आहे ते जन्मांध होते आंधळे, पण गाथा संपूर्ण कंठस्थ होता, सरळ. नमो आदिरूपा ओंकार सरळ. पण कोणता गाथा प्रमाण मानाचा आहे, हा जेव्हा प्रसंगाला मामासाहेब जिवंत होते त्यावेळेला दांडेकर गुरुजी वगैरे होते. बाबूराव आंघोळ करून आले, पुंडलिकाचं दर्शन घेऊन आले, पोराचा हात धरला, गरुड खांबाजवळ आले आणि ज्या उंबरठ्यापासून आपण आत जातो पांडुरंगाच्या दर्शनाला, त्या उंबरठ्याच्या अलीकडे एवढी पट्टी आहे ना, तिथे बसली आणि गाथा म्हणायला सुरुवात केली, ती उलट्या बाजूनं. हेची व्हावी माझी आस. शेवटच्या अभंगापासून पहिल्या अभंगापर्यंत गाथा म्हटला. पांडुरंगाला नमस्कार कर, शरीर तिथेच पडलं. याकरता ही संत मंडळी गाथा जगणारी, ज्ञानेश्वरी जगणारी. नित्यपाठात काय, नित्य हरिपाठाचं कारणच आहे की हरिपाठ नित्य जर असेल तर शेवटी शेवटी माणूस हरिपाठ जगतो. हरिपाठ जगणं नितांत आवश्यक आहे माणसाला. तृणग्निवेळे समरास झाले, तैसे नामे केले जपता हरी. नारदांचं दर्शन झाल्यावर लाज वाटली आम्हाला त्यांचं दर्शन कसं घ्यावं. आम्ही खाली माना घातल्या. संत दयावान असतात. नारद जाणत होते त्रिकालज्ञ आहेत. का ग पोरींनो काय झालं? हे सांगितलं 5 तीर्थ आहे ते परमपुण्यजनक. आता तुम्ही असं करा, तुम्ही स्थान बदला आहे, पाण्यात राहते तिथे पांडुकुमार अर्जुन घेतील. थोडासा वेळ लागेल, बरीच वर्षे राहावं लागेल तुम्हाला, आणि या दुःखातून तुम्हाला ते सोडवतील निश्चित. एतास्तु ममत्ता सांग. आम्ही 5ही जणी तेव्हापासून इथे आहोत. तीर्थानि शोधयित्वा तुधान प्रभू चित्रांगदां पुनर्द्रष्टुं मणिपुरं पुनरेयुः. पूर्वस्वरूपाला प्राप्त झालेल्या त्यांना भेटून पुन्हा अर्जुन चित्रांगदेला भेटायला तर मणिपुराला गेले. तर काय असेल लेखाचं.
चित्रांगदेची आसक्ती होती की चित्रांगदेचं प्रेम एवढं होतं की अर्जुनाला जायला भाग पाडलं. केलेलं तेच आहे, पुन्हा गेले. आणि कशाला गेले? जो मुलगा झाला होता त्याचं नामकरण राहिलं होतं. बब्रुवाहनाचं नाव नव्हतं ठेवलं. पुत्र राजानम बब्रुवाहनम तम दृष्ट्वा पांडव राजा. पुत्राचा मुका घेतला, कारण पित्याला पुत्राच्या स्पर्शात फार सुख मिळते. आणि चित्रवाहनाला सांगितलं, राजन, मी ठरलेल्या अटीप्रमाणे तुम्हाला मुलगा दिलेला आहे. चित्रांगदेला सांगितलं, प्रिये, तुला माझ्याकडे येण्याची गरज नाही, तू इथेच राहा. काही यज्ञ आहे, कार्य आहे, त्यावेळेला तू तिथे यायचं, मी तशी व्यवस्था करीन. प्रभास तीर्थात जेव्हा अर्जुन गेले, प्रभास तुम्हाला माहितीच आहे, सौराष्ट्र सोमनाथांचे. त्या ठिकाणी योगायोग असा होता, रैवत पर्वत जो आहे, काही उत्सव, काही काय, काही ना काही आहे, तर तो अर्जुनम वासुदेवस्ताम चर्याम परीक्षतः. भगवंताची भेट झाली प्रभास तीर्थावर. तीर्थराज आहेत. आणि प्रभास तीर्थावर किमर्थम पांडवै ते तीर्थांचितः ततो अर्जुनो यथार्थम सर्वमाख्यातां सदा श्रुतो वाच वार्ष्णे एवमिति. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना, तू इथे काही दिवस राहा, कारण हा तुझा शेवटचा टप्पा आहे तीर्थयात्रेचा. 12 वर्ष पूर्ण होतात. तुझी सगळी व्यवस्था भोजनापासून आहेच. रथात बसून अर्जुनाला द्वारकेला नेलं. योग कसा विचित्र असतो. अर्जुनाच्या दर्शनाकरता आलेले लोक आहेत हे. महिमा अर्जुनाचा नुसतं शूरवीर म्हणून नाही, कृष्ण सखाही आहे आणि त्यांचा पुरुषार्थही आहे. विशेष पुरुषार्थ स्वर्गात सिद्ध झाला त्यांचा. रैवतक पर्वतावर जो उत्सव आहे, त्या ठिकाणी सुभद्रा दिसली त्यांना. उग्रसेनही होते, सगळीच मंडळी होती. प्रद्युम्न सामवादी सगळे आहेत. सगळ्यांच्या बेठीघाटी ठीक आहे, पण ही कन्या कोण आहे असं अर्जुनाने विचारलं. प्रीतप्रश व्याघ्रम प्रहन्न भारत. देव हसत होते. देवाने सांगितलं भारता, किमिद कामाने लांगते मना. मनात कामाचा उदय झाला का तुझ्या? मम ईशा भगिनी पार्थ सारणस्य सहोदरा. हिचं नाव आहे सुभद्रा. आणि ही दादाच्या म्हणजे बलराम दादाच्या आधी नाही, ही माझी आणि सारणाची सख्खी बहीण आहे. पित्याला तर आवडते असतेच. मला असं वाटतं की तुला लग्न करायचं आहे याच्याबरोबर. अर्जुनाने सांगितलं, तर काय अंतर्जाणशी पांडुरंगा. काही घोटाळा विषय झाला नाही, पण एकच मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. दाक्षिणात्य प्रतीत 2 श्लोक अधिक आहेत त्याच्यात. सत्त्वमर्जुन कल्याणीं प्रहेती भगिनी मम हरे स्वयंवरम याचे 2. दोघांनी कर्तव्याचा निश्चय केला, अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण. भीमसेनस्तु तच्छ्रुत्वा कृतकृत्यो भयपनाय. हे 2 श्लोक मनुजय साधतान. सगळ्यात जास्त आनंद भीमाला झाला, भीमसेनाला. पण एक कळल्यानंतर ते तिथे नव्हते. अर्जुनाने सांगितलं, बाबा मी तीर्थयात्रेत आहे, माझा सगळा पसारा आता शेवटचा टप्पा आहे. रथ, ब्राह्मण, गाई, वाटा वाटा, दान दक्षिणा दोन, जवळजवळ संपलेलंच आहे. सुभद्रेला जर
तुझी अनुकूलता असेल तर मी नेतो, कारण मी क्षत्रिय आहे, मी भीक नाही मागणार. तुला नेन बलराम दादाला नाही. तू तुझ्या भगिनीचं किंवा कन्यादान कर हे मी नाही बोलणार. माझ्याजवळ साधन नाही. देवाने सांगितलं माझा रथ आहे, दारुकाला सांगतो घेऊन जा. गिरिराज रैवतकावरून सुभद्रेला रथात घातलं की निघून गेलं. तर बलराम दादाचे काही सेवक होते, त्यांना दिसलं ते. भोजनाच्या वेळेला जेव्हा आपल्या इथे पाहुणे आलेले आहेत, अर्जुन कुठे आहे हा प्रश्न निघाला, तेव्हा सेवकांनी सांगितलं, दादा श्रीकृष्णाच्या रथात सुभद्रेला अर्जुनासोबत आम्ही पाहिलं. रथाचा वेग फार होता. रथे प्यायनी मानेशु कशेशु ध्वजेशुच. निळ वस्त्र ज्यांचा आहे ते बलराम, नीलवासाम तो चिकम इदम. क्रोध भयंकर दादाला. त्यांनी सांगितलं, का रे नाक कापून घेऊन गेला तो, भोजन नंतर करू, स्फुरण करा शंकाचं. सैन्य तयार केलं, सगळं झालं. देव बसलेच होते सभेत, काही नाही बोलले. बलराम म्हणतात, तो ब्रवीत वासुदेव मचोरामपर्यंत. आता काही बोलतच नाही. आपण कवच बांधले, शस्त्र सगळी घेतली, हा एक शब्द बोलायला तयार नाही. आणि माझा तर निश्चय आहे, हा माझ्यापेक्षा धाकटा आहे, पण मी त्याला विचारल्या वाचून एक पाऊलही पुढे टाकत नाही. कारण माझं कृष्णावर प्रेम वेगळ्या प्रकारचं आहे. का रे तू काही बोलत नाहीस काय? मन्य मान्य कुले जात. कोणता असा कुलीन मांडणारा माणूस आहे ज्याच्या घरून कन्येला उचलून घेऊन गेला आणि तो स्वस्थ बसून राहील? अनादर नाही काय आपला हा? मला तर वाटतं त्याच्याविषयी मरण बरं होतं. देवाने सांगितलं, दादा आता तुमची भीती वाटते ना, कसं बोलावं? तुमचं बोलणं संपलं असेल तर बोलतो म्हणला. बोला. नायमानम कुस्यात गुळाकेश प्रयुक्तान सन्मान होते सेन प्रयुक्तोय न संशय. अर्जुन निद्रा विजयी वीर आहेत. माझं एवढं सख्य असल्यावर आपल्या कुळाचा अपमान करण्याची दुर्बुद्धी त्याला होऊ शकते काय? याचा विचार केला आहे का तुम्ही? शक्य आहे का हे? कोण असा पुरुष असेल शूरवीर जो पशुप्रमाणे पराक्रम शून्य होऊन कन्यादानाची प्रतीक्षा करील? क्षत्रियाकरता तर अधावत्व आहे, प्रश्नच नाही. एतान दोषास्तु कोणते? तुमचा अपमान नाही केला दादा, आपला अपमान कसा करेल तो? सुभद्रेकरता योग्य वर अर्जुनच आहे. मी तुम्हाला कारण सांगतो जे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही बलराम आहात काय? नाही. तुम्ही साक्षात एका अंशानं शेष आहात. ही पृथ्वी कोण धारण करेल? आणि तुम्ही शब्दब्रह्म आहात, यात कळून घ्या. श्रीकृष्ण परब्रह्म आहेत, बलराम शब्दब्रह्म आहेत, राम परब्रह्म आहेत, लक्ष्मण शब्दब्रह्म आहेत. शब्द ब्रह्म आणि परब्रह्म असल्या वाचून चतुर्व्यूह निर्माण होत नाही, आणि चतुर्व्यूहा वाचून अवताराची सिद्धी होत नाही. त्याला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न लागेलच. कृष्ण बलराम प्रद्युम्न अनिरुद्ध हे चतुर्व्यूह लागेलच, कारण साक्षी चेतन सिद्ध नाही होणार. चेतन ओढली ते सगळ्या ठिकाणी आहे, तसं नाही, ते काही करत नाही ना. म्हणून साक्षी चेतनाचा जेव्हा विचार करतो आपण, काडी ओढली की काड्याच्या पेटीत अग्नी निर्माण होईल. अरे त्यात आहे पेटीत साक्षी चेतन नाही ना, अग्नीचं प्रगटीकरण कळावं लागेल ना.
तर मी तुम्हाला सांगू काय, निवृत्ताश्च तत्र विवाहं कृतवान प्रभू वित्वा तत्र कौंतेय संवत्सरा पराक्षपा. दादा ही 16 वर्षाची झाली. बालविवाह ना भागवतात आहे, रामायणात आहे, ना महाभारतात. हे म्लेंच मुसलमान वगैरे यांच्या आक्रमणापासूनही सुरू झालं आहे राजस्थान सैन्यात. तुम्हाला माहीत आहे मी नारायणाने सांगितलं ॲक्सेप्ट, बरोबर आहे ना? बरोबर आहे. मी नारायण एकटा कधी सिद्ध होईल काय नर वाचून? नाही. अर्जुन नर आहेत की नाही? आहेत. ही सुभद्रा नर नारायणाची शक्ती आहे दादा. ही नारायणाजवळ तुमच्या आणि माझ्याजवळ राहिली 16 वर्ष. आता पुढे तिला फक्त नराजवळच राहते. तुम्हाला वाटेल की दुर्योधन माझा शिष्य आहे त्याला देऊन टाकतो, त्याला काय किंमत आहे? हे गंजिफ्यातले राजे आहेत सगळे. खेळ संपला, घरात घरकुल केले. काय संतांची वाणी आहे. पूर्वी खेळतात, एवढ्या मोठ्या घरात एका कोपऱ्यात घरकुल करतात, नवरा नवरती वगैरे वगैरे. खेळ संपला, मोडून टाकून देतात, त्याला झोपले. ममाया वृत्तया मामेवय प्रपद्यंते माया मितांनरंते. दादा अपमान नाही केला त्यांनी. आत्ता तिची नारायणाजवळ राहण्याची मुदत संपली. आता नराजवळ राहील ती. कारण नारायणापासून तिला निपुत्रिक राहण्याची पाळी आली. लक्षात ठेवा, तिला जी संतान होईल ती नरापासून. आणि जगज्जेता अभिमन्यू, प्रश्नच नाही काही. बलराम दादाचा जरा उशिरा करंट लागत होता. शीघ्रगामी दूतांना पाठवलं, परत बोलावलं. इथे यादी आहे. 1 अक्षोहिणी म्हणजे 2.25 लक्ष सैन्य आंदण दिलं. दादा म्हणतात आता मला तर नाही मुलगी, त्या टिकेत बिकेत तिचे नाही आहेत, बच्छला वगैरे तसं नाही आहे. महाभारतात एक शब्द नाही त्याच्याकरता. प्रत्याप्रमायुक्त अहिम संपली होती तीर्थयात्रा, संपली. प्रत्युत्पाय या 12 वर्षाच्या तीर्थयात्रेत अर्जुनाला 3 बायका मिळाल्या. उलुपी, चित्रांगदा, सुभद्रा. पाव तीर्थयात्रा सांभाळून करत जा. तीर्थयात्रेला गेला माणूस, एकटा गेला आणि दुकटा आला. म्हणजे आता हे 3 विदिन 12 इयर्स, काय गंमत थोडंच आहे की. आणि गवळणीचा वेश होता सुभद्रेचा. अर्जुनाने सांगितलं, सुभद्रे तू सगळ्याच्या आधी द्रौपदीला भेटून ये नमस्कार करून. कोणती होती ती? फारच सौंदर्य सुभद्रेचं. आता नारायणाची बहीण आहे, प्रश्नच नाही. अर्जुन भलत्या स्त्रीकडे आसक्त होतील काय? चित्रांगदा असो की उलुपी असो, त्या नागकन्येचं वर्णन कसं आहे? आणि जेव्हा सुभद्रा निघून गेली, कुंतीही गेली निघून, नंतर द्रौपदीच्या महालात अर्जुन आले. खांडव प्रस्थात जेव्हा आले ना, 500 गाड्यावर सगळं ऐवज घेऊन आले. बलराम दादाने 1000 गौरवर्णीय कन्या भेट केल्या होत्या अर्जुनाला, दासी आदी. पृष्ठयामिनाच्याहम वाल्मिकानाम जनार्दन. 1,00,000 वाल्मिक देशात निर्माण झालेले घोडे, सुवर्णाच्या मोहरा, 10 भार म्हणजे त्याला मल्टिप्लाय करा 2200. सुभद्रेच्या पोटात सुभद्रा सुशवे वीर अभिमन्युम नरवर्षवा प्रति अर्जुन. मन्युमान अभिमन्यूचं निर्वचन सांगू का तुम्हाला? अभिश्च मन्युमाश्चैव स अभिमन्यू. अभि म्हणजे निर्भय, मन्युमान म्हणजे ज्यावेळेला क्रोध त्याला येतो, त्या क्रोधात समोरच्या शत्रूला संपवणारा अभिमन्यू.
अर्जुनाची अवस्था थोडी कठीण. सगळं जे काही धनुर्वेद शिक्षण असेल ते सगळं द्वारकेलाच झालं अभिमन्यूचं. कारण याच्यानंतर फार लवकर जुगार झाला, द्रौपदी वस्त्रण वगैरे, आणि द्वारकेला पाठवून दिलं होतं सुभद्रेला. काय शिकले होते अभिमन्यू? त्यांचे गुरु होते प्रद्युम्न, कृष्णपुत्र प्रद्युम्न. ते शिक्षक होते त्यांचे. जबाबदारी दादावर होती. दादांचं एवढं प्रेम होतं भाच्यावर. अभिमन्यू होते तोपर्यंत बलराम दादा त्याला सोडून कधी जेवलेच नाहीत. भयंकर प्रेम. धनुर्वेदात 4 पाद असतात: मंत्रमुक्त, पाणीमुक्त, मुक्तामुक्त आणि अमुक्त. फारच लवकर तयार झाले. आदान संदान वगैरे काय असेल. अर्जुन जेव्हा द्रौपदीकडे गेले, संतती तुम्हाला माहीत आहे, त्याच्याकरता वेळ घालवण्याचं काही कारण नाही. द्रौपदीची जी पोरं होती 5, तुम्हाला माहीत आहे. हे एक विशेष कर्मानंतर निर्माण झालेली संतती आहे. म्हणून सूत सोम आदी हे जे आहेत श्रुतकर्म. सुभद्रेच्या महालात अर्जुन द्रौपदीला भेटायला गेले. सुभद्रेला सोबत घेतलं नाही. तिनं अर्जुनाला येताना पाहिलं आणि तोंड फिरवलं. स्वाभिमानी माणसाला जमणार नाही ना ते. अर्जुनाने विचार केला, मी लग्न करून आलो, हिच्या मनात नैसर्गिक थोडंसं मत्सर निर्माण झाला असेल, पण म्हणून ही माझा अपमान नाही करू शकत, तोंड नाही फिरू शकत माझ्यासमोरून. 1-2 मिनटं वाट पाहून अर्जुन जेव्हा जायला निघाले तेव्हा द्रौपदी बोलली. सांगितलं, महाराज, सरपणाची मुळी आणणारा मुळी विक्या ज्यावेळेला रानात लाकडं तोडतो आणि तिला बंद बांधतो, पहिला कसून बांधतो, पण जेव्हा दुसरा बांधतो त्यावेळेला पहिला थोडासा ढिला होतो. एवढंच बोलते. तुमचं प्रेम माझ्यावर खरं, पण हा त्या मुळीला दुसरा बंद बांधलेला आहे आणि तुम्ही आता हा खरं कधी आला. त्याच्यामुळे पहिला थोडासा ढिला झाला. चतुर माणसाचं बोलणं वेगळं असते. द्रौपदीची सुभद्राचे माणसाच वा. एक दिवस अर्जुन आणि भगवान कृष्ण जेव्हा बसले होते त्यावेळेला एक लाल रंगाचा ब्राह्मण, रंग लाल नाही पण अग्नीसारखा वर्ण होता, त्या ब्राह्मणाने आशीर्वाद दोघांना दिला आणि सांगितलं, महाराज मला लागली आहे भूक. शाल वृक्षाप्रमाणे हाईट होती, उंच त्यांची. बृच्छाल प्रतिकाशा हरिपिंगलू, हा दाढी मिसूर सगळं होतं. अर्जुनाने सांगितलं, भोजनाची व्यवस्था करतो. सांगितलं, नाही. उपसृष्टम तर कृष्ण भ्राजमानम दिव्योत्तमम. अर्जुना, वैशंपायन म्हणतात, सोब्रवीत वर्जनम चैव वासुदेव सात्वतम. त्यांनी भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, जे विश्वविख्यात वीर आहेत आणि खांडवनाजवळ उभे होते, मी जास्त जेवणारा ब्राह्मण आहे आणि सदा परिमित भोजन मी कधी करतच नाही, अपरिमित भोजन मला लागते. मी किती खाईल. मी भिक्षा मागायला आलो तुमच्या दोघांकडे, कारण दोघेही तुम्हीच फक्त समर्थ आम्हाला भिक्षा वाढायला म्हणून तुमच्याकडे आलो. बोला, कोणत्या अन्नानं तृप्त व्हाल तुम्ही? आम्ही अन्नाची व्यवस्था करतो. ब्राह्मण वाच, नाहमन्नम बुभुक्षेत पावकम निभुत्तमम. अर्जुना, मी अग्नी आहे. अरे बापरे,
घोटाळा झाला. आम्हाला वाटलं फाटक्या तुटक्या विषयात काही दुसरं नाही तर नाही. मला हे खांडववन भोजनाला पाहिजे. सांगितलं महाराज एक तर सूर्याचा किरणी नाही पडत, अनंत प्राणी आहे त्याच्यात, निवास आहे सगळ्यांचा. अरे हे ब्राह्मण रोज तुपाची आहुती अग्नीत देतात, तेव्हा माझ्या तोंडाला चिकटपणा आला, थोडासा स्वाद गेला माझा, नो टेस्ट. जसं तुम्ही ते काही खाता की नाही, चटणी बिटणी लोणचं आपण खातो की नाही, स्वाद माझा बिघडला आहे. हे संबंध खांडवन 12 कोसाचं पसरलेलं हे मला जर खायला मिळालं, स्वाद येईल. आणि तुम्ही मला भोजन देतो, जीव घालतो असं बोलले. देवाने सांगितलं, अग्ने इंद्र तुमचे मित्र आहेत, तुम्हाला माहीत आहे, हातात हात घालून चालतात, हेही माहीत. आता या खांडव प्रस्थाची मालकी इंद्राची आहे. हे जरी पृथ्वीवर आहे